नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, पीक विमा योजना 2023 संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे. जर तुम्ही रब्बी पिकांसाठी पीक विमा काढलेला असाल तर यांसाठी 733 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता लवकरच पैसे जमा होणार आहे. आता कोणते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील तर चला व्हिडिओमध्ये संपूर्ण बघूया. तर मित्रांनो, सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2023-24 साठी पीक विमा हप्तापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदान रक्कम जी आहे 733,57,73,871 एवढी रक्कम जी आहे या ठिकाणी वितरित करण्यात आलेली कंपन्यांना. महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यामार्फत 5 जुलै 2024 रोजीचा हा GR आहे. राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्यासाठी जी आहे मान्यता देण्यात आलेली होती आणि त्यानुसार जे आहे भारतीय कृषी विमा कंपनी, ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, युनिव्हर्सल सोमपो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, चोलामंडल MS जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, त्याचबरोबर रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, SBI जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अशा 9 कंपन्यांमार्फत जे आहे 2023-24 मध्ये जे आहेत पीक विमा काढण्यात आलेला होता. त्यासाठी रब्बी हंगाम अनुक्रमे पीक विमा हप्तापोटी राज्य सरकारचा हिस्सा 60,76,20,714 व सर्वसमावेशक पीक विमा योजना लागू केल्यानंतर शेतकरी हिस्सा 391,24,41,993 एवढी रक्कम जी आहे पीक विमा कंपनीला अदा करण्यात आलेली आहे. भारतीय कृषी विमा कंपनीने ही राज्यात पीक विमा कंपन्यांचं समन्वयक कंपनी आहे. भारतीय कृषी विमा कंपनीने प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24 अंतर्गत पीक विमा कंपन्यांच्या देयकाकरिता एकत्रित मिळून पीक विमा हप्ता अनुदानापोटी उर्वरित हिस्सा जी आहे मागणी केलेली होती आणि त्यानुसार जे महाराष्ट्र राज्याने 733,57,73,871 एवढी रक्कम जी आहे आता पीक विमा कंपनीला वितरित करण्यासाठी हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे, वितरित केलेला आहे. आता या ठिकाणी कोणत्या कंपनीला किती रुपये या ठिकाणी वितरित केला आहे त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. या ठिकाणी ही जी रक्कम आहे रब्बी हंगाम 2023-24 साठी वितरित करण्यात आल्यामुळे आता फक्त ही जी रक्कम आहे 2023-24च्या रब्बी हंगामांसाठीच वापरली जाणार आहे. आता या ठिकाणी बघितलं तर भारतीय कृषी विमा कंपनी एकूण देय राज्य रक्कम विमा हप्त्याची रक्कम या ठिकाणी दाखवण्यात आलेली आणि जी प्राप्त शिफारशीनुसार वितरित करण्यात आलेली रक्कम या ठिकाणी दाखवण्यात आलेली. तर या ठिकाणी बघू शकता चोलामंडल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडला सुद्धा या ठिकाणी पाठवण्यात आलेली रक्कम, HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, ओरिएंटल इन्शुरन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, SBI जनरल इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी, युनिव्हर्सल शॅम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी या कंपन्यांच्या मार्फत जर तुम्ही पीक विमा काढलेला असाल तर तुम्हाला आता लवकरच रब्बी पीक विमा या ठिकाणी जर तुमचा मंजूर असेल तर लवकरच हे खात्यामध्ये जमा झालेला आहे. आता या ठिकाणी टोटल जी रक्कम राज्य सरकारला वितरित करायची होती ती पीक विमा कंपनीला 794,33,94,585 एवढी रक्कम वितरित करायची होती. त्यापैकी यापूर्वी 60,76,00,000 एवढी रक्कम वितरित करण्यात आलेली होती आणि उर्वरित रक्कम जी आहे 733,57,00,000 जी आहे आज या ठिकाणी वितरित करण्यात आलेली आहे. आता ही जी रक्कम आहे ज्या शेतकऱ्यांनी रब्बी पीक विमा काढलेला होता आणि त्यांनी क्लेम केलेला होता अशा जे शेतकरी वर्ग आहेत त्या पीक विम्यासाठी पात्र आहेत अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता या 9 पीक विमा कंपनीच्या मार्फत पीक विम्याची रक्कम आता खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.